महाराष्ट्रातील देवीची 3.5 पीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूर निवासिनी रेणुका देवी तर अर्धे पीठ म्हणून वणी येथील सप्तशृंगी माता असून 22 सप्टेंबर रोजी सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील गावागावातील तरुण भाविक देवीच्या 3.5 पीठापैकी असणाऱ्या देवस्थानावरून पायी ज्योत आणून मंदिरात घटस्थापना करत असतात। दरवर्षीप्रमाणे गेल्या 13 वर्षापासून शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील 100हून अधिक तरुण भाविक हे यावर्षी सप्तशृंगी देवी देवस्थानावरून पायी ज्योत आणण्यासाठी नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या माहूर निवासिनी रेणुका मातेचे साक्षात रूप असणाऱ्या श्री बालंबिका देवी मंदिरात आरती करून तरुण भाविक रवाना झाले असून शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, शिर्डी, निफाड मार्गे वणी देवस्थान हे 300 किलोमीटर पायी प्रवास करून तरुण भाविक ज्योत आणणार असल्याने जोग महाराज संस्थान आखेगाव येथील महंत श्रीराम महाराज झिंजुरके, शेगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह देवी मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून रवाना केले आहे। बालमटाकळी गावचं ग्रामदैवत आई जगदंबा बालंबिका मातेच्या नवरात्र उत्सवाच्या सालाबाद प्रमाणे यावर्षी गेली 13 वर्षापासून हे आमचे सर्व युवक या ठिकाणी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र कोल्हापूर असेल, तुळजाभवानी असेल, माहूरगड असेल, सप्तशृंगी वणीदेवी असेल अशा ठिकाणाहून या ठिकाणी ज्योतीसाठी गावातून 100 ते 125 युवक जातात, त्या ठिकाणी ज्योत घेऊन येतात। त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या या उत्सवामध्ये एक वेगळी ऊर्जा मुला युवकांमध्ये असते आणि गेली 9-10 दिवस हे वातावरण संपूर्ण गावामध्ये या ठिकाणी भक्तिमय झालेलं असतं। सर्व आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी 10 दिवस मंदिरामध्ये उपवास करत त्या ठिकाणी रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतात। त्याच पद्धतीने सर्व युवक आमचे त्या ठिकाणी काठ्या घेऊन देवीच्या याच्यामध्ये सर्वजण 9 दिवस या ठिकाणी उभे राहतात। हे जे युवक आहे यांना आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। या वर्षी ते नाशिकला वणी या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी जात आहेत। सर्व गावकरी त्यांना वाट लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व ग्रामस्थांचे आई जगदंबेचे आशीर्वाद युवकांच्या पाठीशी आहेत। निश्चितपणे ही ज्योत अतिशय उत्साह आणि आनंदामध्ये एक वेगळी ऊर्जा घेऊन हे युवक येतील। घटस्थापनेच्या दिवशी त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ करणार आहेत। सर्व युवकांना ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। श्री बालंबिका देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्तानं आम्ही गेली 12 वर्षापासून यावर्षी आमचं 13 वर्ष आहे। आतापर्यंत आम्ही माहूरगड, कोल्हापूर, तुळजापूर, एकविरा देवी, काळूबाई अनेक ठिकाणून आतापर्यंत ज्योत आणलेली आहे। यावर्षी आम्ही आता पुन्हा एकदा सप्तशृंगी माता वणी या ठिकाणी निघालो आहोत। आम्ही घटस्थापनेच्या दिवशी सकाळी पुन्हा गावामध्ये ज्योत घेऊन येणार आहोत। आतापर्यंत आम्हाला देवीच्या कृपेने कुठेही कधीही काही अडचण आली नाही, त्यामुळे आम्हाला ही नेहमी ऊर्जा प्राप्त होते। आम्ही सोमवारी बालमटाकळी गावामध्ये येणार आहोत। 275 किलोमीटर पायी ज्योत येणार आहे। न्यूज एक्सप्रेस करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव।